नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे रागिणीने आकाशला एक कहाणी रचून सांगितलेली असते. हे सगळं बोलणं जे रागिणीने आकाशला सांगितलेलं असतं, तो सगळा प्लॅनचा भाग असतो. तर इथे आकाश आता रागिणीला बाहेर घेऊन येतो. देवी याच्या समोर उभं करतो आणि म्हणतो की हे बघ आई, देवी याच्या साक्षीने मी तुला सांगतोय. आणि तो आता बोलायला जात असतो की मी तुला देवी याच्या साक्षीने तुझं जे पद घेतलेलं आहे ते मी तुला परत करतोय. तेव्हा इथे भूमी त्याला मध्येच अडवते आणि म्हणते, आकाश हे बघ 1 मिनिट थांब. मला असं वाटतंय की तू ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, चौकशी करायची गरज नाही आहे. मी माझ्या आईकडून पद काढून घेतलं होतं, म्हणून तिचा मान कमी झालेला आहे आणि म्हणूनच मी देवी याच्या समोर आता त्याचं प्रायश्चित्त करतोय आणि हा गुन्हा मी कबूल करतोय की हे सगळं माझ्यामुळे झाले. मी आईकडून तिचं पद काढून घेतलं, तिची खुर्ची काढून घेतली, म्हणूनच तिला मान मिळाला नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे पण तुला असं का वाटतंय? मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज झाला असेल आणि आपल्या आत्यांनी एवढं कटाक्षाने ऑफिस सांभाळलं होतं. अरे त्यांचं कार्य एवढं तकलातून आहे का म्हणून त्यांना कोणीही खुर्ची नसेल म्हणून मान देणार नाही? तुला काय वाटतं आकाश? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे माझी आत्या खोटं बोलतीये असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, मला असं नाही म्हणायचं आहे. अरे पण तू ऑफिसमध्ये जा, त्या लोकांचं म्हणणं काय आहे? त्यांना नेमकं का असं बोलावंसं वाटलं हे तर तू त्यांना विचार ना. तो स्टाफ आहे तुझा, त्यांच्याशी जर तू बोललास तर त्यांच्या अशा बोलण्यामागे नेमका त्यांचा हेतू काय हे तरी सिद्ध होईल ना. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, त्यांना विचारायच्या आधी मला माझ्या आईजवळ बोलायचं आहे. मला माझ्या आईचं पद परत करायचं आहे, तिला मान सन्मान मिळवून द्यायचा आहे. कारण जेव्हा ती ऑफिसमध्ये जाईल ना, ताठ मानेने जाईल आणि सगळे तिचा आदर करतील, मान ठेवतील. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला हेच म्हणायचं आहे. अरे तुला मला हेच सांगायचं आहे की आत्तापर्यंत आत्यांनी त्या ऑफिसमध्ये काम केले, पण आता सगळ्यांना माहिती आहे की त्या तुझ्या आत्या असल्या तरीसुद्धा तू त्यांना आई मानलेस, आई म्हणून त्यांचा स्वीकार केला आहेस. आणि मग एका मुलाची आई आपल्या ऑफिसमध्ये जाते, आपल्या मुलाच्या ऑफिसमध्ये जाते, तेव्हा तिथला स्टाफ त्या आईला मान देत नाही. असं वाटतं का तुला? मला असं वाटतं की हा स्टाफ जुना आहे, त्यांच्याशी तू बोललं पाहिजे. नेमकं त्यांच्या वागण्यामागचा हेतू त्यांना विचारायला पाहिजे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी तू असं काही बोलशील या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा आजीसुद्धा म्हणत असतात, नाहीतर काय आकाश, अरे म्हणजे भूमी जे बोलते ते अर्ध बरोबरसुद्धा आहे ना. म्हणजे त्या लोकांनी रागिणीबरोबर असं का वागावं? रागिणीचं कर्तृत्व काही तकलातून नाहीच आहे ना. तिला जर कुठलं पद नसेल तरीसुद्धा मान सन्मान ऑफिसमध्ये गेल्यानंतर आदर हा द्यायलाच हवा. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी ते जे बोलायचं आहे ते मी नंतर माझ्या स्टाफबरोबर बोलवून घेईन, पण आता मला माझ्या आईला तिचा मान सन्मान मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी तिला खुर्ची आणि पद मिळवून देणं हे मला माझं फर्स्ट प्रायोरिटी वाटते आणि म्हणून मी माझं काम पूर्ण करणार आहे. तेव्हा इथे भूमी आता आकाशकडे बघत बसते. आकाश रागिणीच्या खूप आहारी गेला आहे. तिला देवीच्या जागी मांडतो हे आता सगळ्यांना कळलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की आई, आई योगेश्वरीच्या आशीर्वादाच्या समोर अगदी तिच्या साक्षीने मी तुला सांगतोय की ऑफिसमध्ये तुझी जागा आणि तुझं पद लवकरच तुला परत मिळेल आणि त्यासाठी आता मी उद्या सकाळ होण्याची वाट बघतोय. तेव्हा इथे रागिणी खूप जास्त खुश होते आणि हाच तिचा हेतू असतो. तिला हेच काम करून घ्यायचं असतं, तिला काही करून तिचं पद परत मिळवून घ्यायचं असतं आणि ते तिने साध्य केलेलं असतं. तर इथे आता भूमीने जे काही केलेलं असतं ते सगळं उलट झालेलं असतं. भूमीला आता रागिणीला घरी बसवून ठेवायचं असतं, ज्यामुळे ऑफिसमध्ये कुठल्याही पद्धतीचा ती हस्तक्षेप करणार नाही. 25 लाखाचा ज्या पद्धतीने फ्रॉड झाला तसा कुठलाही फ्रॉड होऊ नये यासाठी तिने हा प्रयत्न केलेला असतो. पण शेवटीला इथे रागिणीने तिच्या नाटकाने ते पद आणि ती खुर्ची पुन्हा मिळवलेली असते. त्यामुळे इथे भूमीला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बघितलंच ना म्हणू, शेवटीला आत्यांनी त्यांच्या नाटकाने त्यांना जे हवंय ते मिळवलंच. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आणि जिजूसुद्धा तू बघितलंस ना, म्हणजे आकाश जिजूसुद्धा किती आईंच्या आहारी गेलेत गं. म्हणजे कधी कधी तर मला भीती वाटते की आई जसं बोलतात ना, आकाश जिजू अगदी तसंच करतात. ताई अगं म्हणजे आईला जास्त माप आणि इथे बायकोला झुकतं माप असं का आकाश जिजूंच्या मनामध्ये आहे? मला तर भीती वाटते की कधी जर आईंनी इथे आकाश जिजूंचं मन वळवलं तुझ्याकडून, तर त्यांचे कान भरले आणि तुझ्याकडून दुर्लक्ष झालं तर?
तेव्हा इथे भूमीचं बोट आता चिरतं, कारण ती इथे मिक्सरचं भांडं घासत असते. तेव्हा मनू म्हणते, ताई अगं लागलं ना तुझ्या हाताला? तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, मिक्सरचं भांडं लागलं. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण तू बघतेस ना, बोलण्यात तथ्य तर आहे ना. म्हणजे आता आईंजवळ बोलणं ठीक आहे, पण तिचं सगळंच ऐकणं हे मला काही पटत नाही. म्हणजे आईकडे आता आकाश जिजू जरा जास्तच लक्ष द्यायला लागलेत. तिच्याकडे त्यांचं झुकतं माप जरा जास्तच आहे आणि हे मला काही पटत नाही. बायको म्हणून तुला जास्त मान सन्मान मिळायला हवा, तुला जास्त अधिकार मिळायला हवेत असं मला वाटत असतं. सतत आपलं आई आई केलं, सगळं त्यांचंच ऐकलं तर त्या काही चुकीचं सांगू शकतात, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात, तुझ्याबद्दल मनामध्ये काहीतरी त्यांच्या गैरसमज निर्माण करू शकतात आणि हे जर असं चालू राहिलं ना तर खूप मोठा धोका होऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणते, मानसी म्हणून तर मी तुला सांगते ना, आत्यांचं वागणं खूप विचित्र आहे गं. म्हणजे ते काही करू शकतात. आकाशला मारण्याचा डाव कदाचित त्यांचं तर नसेल ना. म्हणजे आकाशच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी आत्यांनी स्वतः ती गोळी स्वतःला लावून घेतली. म्हणजे त्यांनीच हा प्लॅन केला असेल आणि फक्त आकाशला मारणारी गोळी ही त्यांना लागली एवढंच केलं असेल. तेव्हा आकाश तिथे येतो. भूमी घाबरलेली असते. भूमीला असं वाटतं की आकाशने सगळं बोलणं ऐकले की काय. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो, भूमी, मगाशी असं तू आईला का बोलत होतीस? मला तुझ्या बोलण्यातून असं वाटत होतं की तू आईवरती अविश्वास दाखवतेस. आई जे काही बोलते ते सगळं खोटं आहे असं तुला वाटत होतं का? म्हणून तू मगाशी आईच्या विरोधात बोलत होतीस, म्हणजे आईच्या बाजूने नाही बोलीस. तू म्हणत होतीस की तुम्ही ऑफिसमध्ये जा, तुम्ही स्टाफजवळ बोला. असं वागण्याचा त्यांचा हेतू काय आहे ते विचारा. त्यांना का विचारायचं मी? तेव्हा इथे आकाश म्हणतो, मला हे आवडलेलं नाही आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का भूमी आईजवळ? तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, अरे मला आत्यांजवळ काय प्रॉब्लेम असेल? त्या माझ्यासुद्धा आत्याच आहेत ना. फक्त स्टाफ त्यांच्याबरोबर असं का वागला हेच मी विचारायला सांगत होते. काही मुद्दामून नाही केलं आहे मी. तेव्हा आकाश म्हणतो, तरीसुद्धा भूमी, मला हे नाही आवडले. तू प्लीज आता आईच्या बाबतीत अशी कधी वागू नकोस आणि तिच्या विरुद्ध अजिबात बोलू नकोस. मी तिच्या बाजूने जर काही बोलत असेल तर तू माझी साथ दिली पाहिजे, ना की आईच्या विरोधात तू काही विरुद्ध बोललं पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे आकाश, हे बघ तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण माझा हेतू तसा नव्हता. आता यापुढे मी असं कधीच करणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो, तेच बरं असेल आपल्या सगळ्यांसाठी. यापुढे आईच्या बाबतीत जर काही मी निर्णय घेत असेल तर तू प्लीज त्याची उलट चौकशी करत जाऊ नकोस, मला ते नाही आवडणार. तेव्हा भूमी म्हणते, माझ्याकडून पुन्हा अशी चूक नाही होणार, मी खरंच मनापासून सॉरी म्हणते. तेव्हा इथे आकाश गेल्यानंतर भूमी म्हणत असते की मनू बघितलंस ना, अगं आकाश किती आहारी गेले आत्यांच्या. म्हणजे आत्या जसं बोलतील ना तो तसंच वागणार आहे, तो तसंच करणार आहे. त्यानंतर इथे आता पौर्णिमा रागिणीला शेक देत असते. तिला जिथे गोळी लागलेली असते तिथे खांद्याला गरम पाण्याने शेक देत असते. तेव्हा रागिनी म्हणते, खूप बरं वाटतंय खरंच खूप. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, पण आई, जखम आता पूर्णपणे भरली हो. तेव्हा रागिनी म्हणते, हो गं, काही काही जखमा वरून तर भरलेले दिसतात, पण त्यांचा वार आहे ना अगदी खालपर्यंत असतो आणि तशीच ही जखम काहीशी आहे. म्हणजे बघ ना, आता आकाशसाठी मी स्वतःला ही गोळी मारून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता आकाशसाठी मी खूपच जास्त महत्त्वाची आणि ग्रेट व्यक्ती बनले. पण आता सतत असं मला दाखवून द्यावं लागेल की ही गोळी खूप दुखते, मला खूप त्रास होतो आहे. म्हणजे आकाशला असं वाटेल की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, माझ्यामुळे आईला ही गोळी लागलेली आहे. माझा जीव वाचवता वाचवता आईने स्वतः ती गोळी झेलली असं आकाशला सतत वाटायला हवं. आणि आता ही माझी जागा तर भरून निघालेली आहे, जखम तर भरून निघालेली आहे, पण तरीसुद्धा मला सतत आकाशला असं भासवू द्यायचं आहे की मला खूप जास्त त्रास होतो, मला ह्या गोळीमुळे दुखतं, मला खूप जास्त त्रास होतो आहे. ह्याची जाणीव जेव्हा आकाशला होईल ना तेव्हा सतत त्याला असं वाटलं पाहिजे की आत्याला, माझ्या आईला हा जो काही त्रास होतो आहे तो माझ्यामुळे होतो आहे. मला लागणारी गोळी आत्याने स्वतः झेललेली आहे, म्हणून म्हणून हा त्रास तिला होतो आहे असं सतत आकाशला वाटायला पाहिजे ना. म्हणून मी हे नाटक करत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, मग मी उगाचच मगापासून शेक देते, तुम्ही हे सगळं नाटक करताय, मुद्दामून करताय, तुम्हाला त्रास वगैरे होत नाही आहे का? तेव्हा रागिनी म्हणते, नाही गं, आता मला पहिल्यासारखा त्रास होत नाही आहे, मी एकदम ठणठणीत बरी आहे. पण ते आकाशला फक्त दाखवण्यासाठी मी अधूनमधून असं नाटक करत असते. तेव्हा तिथे अभि येतो आणि म्हणतो, अरे वा, म्हणजे इथे सासवा-सुना एकत्र एकत्र बोलतात, हसतायत, हे दृश्य बघून माझं मन खरंच खूप प्रसन्न झालेलं आहे. कधीतरी अशासुद्धा एकमेकींजवळ चांगल्या बोलत जा. तेव्हा अभि म्हणतो, अरे वा,
दोघेही खूप जास्त खुश दिसत आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो रे, खुश तर मी आहेच. आता बघ, उद्या आकाश स्वतः मला ऑफिसला घेऊन जाईल आणि मला पद देईल, मला बसण्यासाठी खुर्ची देईल. त्यासाठी तर मी हा सगळा डाव रचला होता. कसं वाटलं तुला माझं नाटक? अभि म्हणतो, आई A1. म्हणजे तुला नाटकामध्ये कुणी हात धरू शकत नाही गं. कशी रडतेस, कशी बोलतेस. आकाश, का रे, मी सुद्धा तुला कुठलं तरी पद देऊ शकतो. एवढं छान ॲक्टिंग करतेस तू. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आई, उद्या तुला मी पद देणार आहे. पण इथे आता अभिला प्रश्न पडलेला असतो, पण या भूमीचं काय? भूमी आता नक्कीच कुठली तरी चाळ खेळत असेल. भूमीच्या मनात काय आलं असेल असा विचार चालू असतो. तेव्हा इथे अभि म्हणतो, पण आई, भूमीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही आहे. ती काही करू शकते. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, मला त्या भूमीला या घरामध्ये आणायचं होतं माझ्यासाठी. कारण ती साधी आहे असं मला वाटत होतं. मी आहे ना, ह्या पौर्णिमासारखी मुलगी आणायला पाहिजे होती आकाशसाठी. म्हणजे मी जसं बोलेन तसंच ती करेल. पण नाही रे, ती भूमी खूपच जास्त वाईट निघाली. मला मात द्यायला निघते काय? असं अजिबात होणार नाही आहे. त्यानंतर इथे अथर्व आता फोनवरती बोलत असतो नवरात्रबद्दल. कारण घटस्थापना होणार असतात, नवरात्र सुरू होणार असतात. त्याबद्दल आपल्या मित्रांबरोबर बोलत असतो. तेव्हा म्हणू तिथे त्याने म्हणते, अरे वा, बायको आल्यानंतर लगेच फोन कट केला का? माझ्यासमोर बोलायचं नाही आहे? नवरात्राला जाणार आहेस, मला नाही ते विचारलंस? दरवर्षी आपण दोघंजणं नवरात्रीसाठी सोबत जातो ना, मग यावर्षी मला का नाही विचारलंस? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, तुला यायचं असेल तर तू चल, मी काही तुला नाही नाही म्हणालो आहे ना. तेव्हा इथे आता मनू म्हणत असते, एवढं चिडायला का झालं? माझा फोन का नाही उचललास? तेव्हा अथर्व म्हणतो, नाही उचलला मी फोन. मी काय बायकोचा बैल नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे आता मनू म्हणते, मी कधी तुला बायकोचा बैल म्हणाले? हे सगळं आहे ना आईंनी केले, मला माहिती आहे. आईच याला म्हणाले असतील की बायकोचा बैल आहेस का, म्हणून यांनी फोन नाही उचलला. तर इकडे मनूला आता रागिनीचा खूप राग येत असतो. ती म्हणत असते की रागिनी पटवर्धन, अहो, मुलाच्या संसारामध्ये किती आता डोकं खुपसणार आहात. भांडणं व्हायला लागली तुमच्यामुळे. तर इथे सकाळ सकाळ आता घटस्थापना झालेली असते. इथे पूजासुद्धा सुरू असते. रागिनीला पूजेचा मान दिलेला असतो, त्यामुळे ते रागिनी पूजा करत असते. सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर गोखले गुरुजी तिथे आलेले असतात. गोखले गुरुजी आल्यानंतर आता सगळेजण जोडीने इथे कपल्स आशीर्वाद घेतात. रागिनी आशीर्वाद घेते, आई आशीर्वाद घेतात. त्याच्यानंतरला आकाश म्हणत असतो, गुरुजी पाणी वगैरे. भूमी, पाणी आण ना. तेव्हा भूमी पाणी आणायला जात असते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की भूमी थांब, मला पाणी वगैरे काही नको, चला आपण सगळेजण आता बसून घेऊया. गुरुजी बसल्यानंतर ते म्हणत असतात की भूमी बाळा, जा बरं तुमच्या देवघरातून इथे कुंकवाचा करंडा घेऊन ये. तेव्हा भूमी म्हणते, हो गुरुजी, मी लगेच आणते. तेव्हा इथे भूमी आता कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि गोखले गुरुजी तो करंडा हातामध्ये घेतात आणि आता सगळ्यांना सांगत असतात की तुमच्या इथे महाजनांच्या घरामध्ये 25वे हे वर्ष आहे जेव्हा घट बसणार आहेत. 25व्या वर्षी तुमच्या इथे आता घटस्थापना होणार आहे. त्याच्यामुळे त्या निमित्ताने हा जो इथे देवीच्या समोर तुम्ही कुंकवाचा करंडा ठेवता, हा कुंकवाचा करंडा म्हणजे सुहागनची निशाणी आहे. तेव्हा हा करंडा आकाश, तू या घराचा करता धरता म्हणून ज्याही महिलेच्या हातामध्ये देशील ना, त्या महिलेकडे या घराची सत्ता असेल. म्हणजे अगदी घर, ऑफिस, सगळी सत्ता या मुलीच्या, या सुहागनेच्या हातामध्ये असेल. तेव्हा आता तू या घरातला कर्ता पुरुष म्हणून हा करंडा तुला ज्याही महिलेच्या हातावरती ठेवायचा आहे. घरातली सत्ता, अगदी सगळी सत्ता ही त्या महिलेच्या हातामध्ये असेल आणि तिचं तुम्हाला सगळ्यांना ऐकावं लागेल. अशा व्यक्तीच्या हातामध्ये तू हा करंडा देऊ शकतोस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा का हा करंडा हातामध्ये गेला की तो परत घेता येणार नाही. त्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो की ठीक आहे. तेव्हा इथे सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात, कारण सगळ्यांना काहीतरी वेगळं जाळून घ्यायला मिळालेलं असतं. गोखले गुरुजी आलेले असतात आणि आता सत्ता कोणाच्या हातामध्ये देणार यासाठी सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला असतो. जेव्हा आकाश तो कुंकवाचा करंडा आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा सगळीकडे बघत असतो. पौर्णिमाला असं वाटत असतं की माझ्या हातात द्यावा. मानसीला आणि भूमीला असं काही वाटत नसतं. भूमी म्हणत असते की आकाश, तुला ज्याला कुणाला ही सत्ता द्यायची आहे तू दे, माझं तर काहीच म्हणणं नाही आहे. फक्त रागिनी आत्यांच्या हातामध्ये देऊ नकोस. रागिनी आत्या ह्या खूपच आतल्या गाठीच्या बाई आहेत. तुला त्रास देण्यासाठी त्या फक्त इथे आल्यात. तेव्हा इथे आकाश आता कुंकवाचा करंडा घेऊन भूमीकडे बघत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ऑफिसमधला संपूर्ण स्टाफ आता जमा झालेला असतो
आकाशने इथे रागिणीला पुन्हा तिची खुर्ची मिळवून दिलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू स्वतःच्या हाताने आईला त्या खुर्चीवरती बसव. तर रागिणी म्हणत असते, बघितलंस ना भूमी, शेवटीला दिली ना तुला मात. अगं मी कच्ची खिलाडी नाही आहे, समजलं ना तुला. मला मात देणं एवढं सोपं नाही आहे. शेवटीला तुझ्या हातानेच मला त्या खुर्चीवरती बसवलंस ना. त्यानंतर इथे भूमी येते आणि आपला हात आकाशला दाखवते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे काय आहे? तेव्हा भूमी म्हणते, आकाश बघितलंस ना, तुझ्या आईने माझा हात पिरकळला. अरे तुझी आई माझ्यावरती हात उगारते, मला मारण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक वेळेला तू तुझ्या आईची बाजू घेऊन माझ्याबरोबर वाद घालत असतोस ना, भांडत असतोस. आता तू तुझ्या आईला काही नाही बोलणार आहेस का? असं भूमी आकाशला म्हणत असते.